MGM 90.8 FM सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयोगाने आयोजित रेडिओ प्रकल्प ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमातील 21वा भाग आज आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम. समाजाच्या एका महत्त्वपूर्ण घटकाशी संबंधित असा हा कार्यक्रम आहे. ज्यांचे अनुभव आणि ज्ञान आपल्या समाजाची मुळं आहेत असे आपले ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या डोळ्यांमध्ये आयुष्याचे खूप रंग दिसतात. त्यांच्या सुरकुत्यांमध्ये अनेक गोष्टी लपलेल्या असतात आणि त्यांच्या शब्दांमध्ये सत्य असतं. आजचा कार्यक्रम या सगळ्या ज्येष्ठांसाठी, ज्यांनी आपल्याला वाढवलंय, सावरताना बघितलंय आणि आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम केलंय, त्यांच्यासाठी. किती छान बोलता हो आजोबा तुम्ही. श्रोते हो, आपले ज्येष्ठ नागरिक म्हणजे वटवृक्ष आहेत, ज्यांच्या छायेमध्ये आपण शांतपणा अनुभवू शकतो. पण काय होतंय, जसा काळ बदलतोय ना, तशा त्यांच्या गरजासुद्धा बदलत आहेत. सरकार आणि समाज दोघांनी मिळून या ज्येष्ठांसाठी, त्यांचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी काय केलं पाहिजे यावर विचार करायला हवाय. आता सरकारने तर ज्येष्ठांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेतच. त्यामुळे ज्येष्ठांचं आयुष्य खरंच सुकर होत आहे. या योजनांचा उद्देश फक्त ज्येष्ठांच्या समस्या दूर करणं एवढाच नाहीये, तर त्यांचं आयुष्य सन्मानानं आणि आनंदानं भरून टाकणं हा आहे. ज्येष्ठांची फक्त काळजी घेणं इतकीच बाब नाहीये. त्यांना हवा आहे आपलेपणा, सन्मान आणि आत्मनिर्भरता. या सगळ्या गोष्टी जपण्यासाठी कोणकोणत्या योजना राबवल्या जातात याबद्दल श्रोते हो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. तर पहिली योजना आहे वरिष्ठ नागरिकांसाठीचा एकीकृत कार्यक्रम. ज्येष्ठांसाठीची दुसरी योजना म्हणजे आपला राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 14567. यावर फोन करून वरिष्ठ नागरिक आपल्या समस्या आणि आपल्या गरजा दोन्हींसाठी मदत मागू शकतात आणि मार्गदर्शन देखील मिळवू शकतात. तिसरी योजना देखभालकर्त्यांसाठीची. वरिष्ठ नागरिकांची देखभाल करण्यासाठीचं प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून दिलं जातं. वरिष्ठांची काळजी घेण्यासंदर्भातलं कौशल्य आणि माहिती या प्रशिक्षणाच्या आधारे आपण मिळवू शकतो. सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन ही चौथी योजना. तिच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांसाठी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते. पाचवी योजना म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजना, जी वरिष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. त्याचबरोबर मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ नागरिकांना वेगळी मदत केली जाते. त्यांच्या पूर्ण पोषण अधिकारासंदर्भात सुद्धा आरोग्याच्या सुविधा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रदान केल्या जातात. अशा अनेक योजनांविषयी आपण ऐकलं आणि पुढे सुद्धा ऐकत राहणार आहोत. श्रोते हो, या सर्व योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठांचं आरोग्य मानसिक स्तरावर आणि भावनिक स्तरावर सुद्धा सुदृढ राहावं यासाठी प्रयत्न होतोय. खरंय, यासाठी गरजेचं आहे ते आपण पिढ्यापिढ्यांमधलं नातं दृढ करणं. जेव्हा तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र वेळ घालवतात ना, तेव्हा फक्त ज्येष्ठांनाच आनंद मिळतो असं नाही हा, तर तरुणांना सुद्धा ज्येष्ठांकडून अनेक अनुभव शिकता येतात. आणि शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतंच. ज्येष्ठांना सुद्धा लागू आहे बरं का. हो ना लक्ष्मी, ज्येष्ठ सुद्धा त्यांच्या निवृत्तीनंतर अनेक नवीन कौशल्य शिकू शकतात, वाचन वाढवू शकतात, त्यांच्या आवडीचे ऑनलाईन कोर्सेस करू शकतात, जेणेकरून त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहावं. खरंय, या सगळ्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या वयाला अनुकूल असं वातावरण घरामध्ये निर्माण करणं याकडे सुद्धा तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी सुविधा दिल्या पाहिजेत, वातावरण सुरक्षित ठेवलं पाहिजे, म्हणजे कोणत्याही अडचणीशिवाय ते स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकतील. लक्ष्मी, आपण रजत अर्थव्यवस्थेबद्दल बोललोय. हो, आठवतंय ना? हो ना. ज्येष्ठांसाठी नवीन उद्योग आणि नवीन सेवा निर्माण करणाऱ्या उद्योजकांना आता प्रोत्साहन मिळतंय. आणि त्याचबरोबर वरिष्ठ नागरिकांना सुद्धा काम करण्यासाठीच्या वेगवेगळ्या संधी आता उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर आर्थिक साक्षरता ही सुद्धा खूप महत्वाची आहे. हो हो, आपण आपल्या कार्यक्रमांमधून सुद्धा अनेक पेन्शन योजनांची माहिती दिलेली आहे. तसंच गुंतवणूक कुठे करू शकतो याबद्दल सुद्धा सांगितलंय, जेणेकरून आर्थिक स्वरूपात ज्येष्ठ सक्षम बनतील आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यामधला खर्च ते सहज भागवू शकतील. अगदी बरोबर.
लक्ष्मी, जसं आपण आरोग्याबद्दल म्हटलं की मानसिक, शारीरिक, भावनिक सगळंच स्वास्थ्य सांभाळलं गेलं पाहिजे. त्यासाठी ना तुम्हा तरुणांनी ज्येष्ठांशी संवाद साधायला हवा आणि ज्येष्ठांनी सुद्धा सकारात्मकतेनं तरुणांशी बोलायला हवं. खरं. अरे, एकमेकांना जाणून घेऊनच सुसंवाद घडू शकतो ना. अगदी खरं आजोबा. पण हा संवाद दीर्घकाळ जर आपल्याला करायचा असेल ना आजोबा, तर त्यासाठी शारीरिकरित्या सुद्धा तुम्ही सुदृढ असणं तितकंच महत्वाचं आहे. अगदी बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर नियमित व्यायाम करायचा, पर्यटन करायचं, फिरायला जायचं मस्त, आणि पोषक आहार शैली हे सगळं अंगीकारून शरीराची सक्षमता राखायची. तर मित्रांनो, या सर्व योग्य जीवनशैलीचा आपण जरूर अवलंब करावा आणि त्याचबरोबर सरकारी योजनांचा सुद्धा लाभ घ्यावा. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल तुझे बुलाए. कहते हैं बुजुर्गों की दुआ में असर बहुत है. हर एक तूफान का रुख मोड़ देती है और इन्हीं बुजुर्गों को उनका सम्मान, उनका हक दिलाने और ख्याल रखने हम लाए हैं एक बेहद खास कार्यक्रम, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. तेरा हर कदम जो खुदारी का हो. जहां सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस, कानूनी सलाह, सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे. कठिन है अगर रास्ता तू फिक्र. इस कार्यक्रम को आप तक ला रहे हैं सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार व सामुदायिक रेडियो एसोसिएशन. तो अपने बुजुर्गों को दीजिए सम्मान पूर्वक जीवन और अधिकार. कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा सम्मान के साथ. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम. ज्येष्ठांचा सन्मान करणं हे फक्त शाब्दिक बाब न राहता आपल्या कार्यामधून त्यांच्या प्रती असलेल्या वागणुकीमध्ये सुद्धा हे दिसलं पाहिजे. सध्याचा काळ बघता या ज्येष्ठांप्रती आपली जी जबाबदारी आहे ना, तिच्याकडे आपण गंभीरपणे पाहायला हवं. आपण कशा प्रकारे ही जबाबदारी सांभाळू शकतो यावर आज आपण बोलणार आहोत. कारण ही जबाबदारी फक्त सरकारची नाहीये, तर समाजाची सुद्धा आहे. आज फक्त योजनाच नाही तर काही गोष्टी सुद्धा आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत आणि काही प्रेरणादायक अनुभव सुद्धा. लक्ष्मी, मला वाटतं आपण स्वतःलाही प्रश्न विचारला पाहिजे की आपण आपल्या घरामधल्या ज्येष्ठ व्यक्तींबरोबर किती वेळ घालवतो, त्यांच्या बरोबर बसून गप्पा मारतो का, त्यांच्या अनुभवातून काही शिकतो का, आणि ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत ही जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचवतो का. या प्रश्नांची उत्तरं शोधली ना तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील. या प्रश्नांसोबतच हा सुद्धा विचार करा श्रोते हो, की ज्येष्ठांनी आपल्यासाठी त्यांच्या आयुष्यामधला किती वेळ खर्च केलाय. त्यांनीच तर आपल्याला सशक्त बनवलंय. आज वेळ आली आहे की त्यांच्या गरजांना समजण्याची, त्यांच्या आनंदाची काळजी घ्यायची आणि त्यांच्या या उतारवयात त्यांना सन्मान आणि प्रेम देण्याची. तर मित्रांनो, बरं का, आजच्या या भागामध्ये आपण ज्येष्ठांचं आयुष्य सावरण्यासाठी काय काय करू शकतो याच्यावर विचार करणार आहोत. ऐकत रहा ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा आपला कार्यक्रम. आज पुन्हा तेच. रिया कॉलेजला गेली आहे, राजीव ऑफिसमध्ये आणि राधा मैत्रिणींच्या बरोबर. आता तसं पाहायला गेलं तर घरात सगळे जण आहेत, पण तरी मी मात्र एकटीच आहे. अहो, शरीराचं दुखणं औषधाने बरं होऊ शकतं, पण या मनाचं काय करायचं. माझी आता कुणालाच गरज नाहीये का. खरंच मला आता असं वाटायला लागले. आणि आता इथून पुढचा माझा वेळ या घराच्या 4 भिंतीमध्येच असा जाणार का, कंटाळवाणा. आजी, आहात का घरात? हा. अरे हाय, कशा आहात? नमस्कार. 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 अरे बाळा,
वयाबरोबर बघ ना, आता हे शरीराचं दुखणं वाढतंय. अगं चालायचंच. कधी गुडघे दुखतात, कधी पाठ दुखते. आणि तुला खरं सांगू का, त्याच्याहून मोठं दुखणं म्हणजे हे एकटेपण. अगं आजी, कधी ना कधी आपल्या आजूबाजूला माणसं असून सुद्धा आपल्याला एकटं वाटतच असतं. खरंय, अगदी खरंय. आणि मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये व्यस्त असतात. अगं पण त्यांना कळलं पाहिजे ना की त्यांचं लहानपण, त्यांच्या आठवणी, त्यांचे संस्कार हे सगळं तुझ्यामुळेच तर घडलंय. खरंय बाबा. आणि तुझी सोबत हीच त्यांची खरी प्रेरणा असायला हवी. खरं म्हणतोयस तू. जेव्हाही मुलं लहान होती ना, तेव्हा कायम मी त्यांच्या मागे फिरले. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या लहान सहान गरजा भागवण्याकडे लक्ष दिलं. पण आता जसे ते मोठे झालेत ना, तसं त्यांच्या आयुष्यात माझी मात्र जागा लहान झाली. अगं असं नाहीये. खरं सांगू का आजी, मला काय वाटतं ना की तू त्यांच्या बरोबर जरा ना मोकळेपणाने बोललं पाहिजेस बघ. अगं कधी कधी बोलल्याशिवाय कळत नाहीत या गोष्टी. खरे काय खरे खरे. आई, तू एका गोष्टीकडे लक्ष दिलेस का ग? आजी आजकाल खूप उदास असते बघ. आधी किती बोलकी होती, प्रत्येक गोष्टीत आवडीनं सहभाग घ्यायची. आता मात्र फार गप्प झालीये. आपलं काही चुकतंय का ग? रिया, आपण आपल्या आयुष्यामध्ये एवढे व्यस्त झालेलो आहोत ना की आपल्या माणसांसोबत राहणं विसरूनच जातो. आपल्याला असं वाटतंय की सगळं ठीक आहे. पण आता तू बोलल्यानंतर मला सुद्धा वाटतंय की आजीला आपली गरज आहे. खरे. आपण तिला कधी विचारलं का ग की तिला काय वाटतं ते? नाही ना ग रिया, चुकलंच का ग आपलं? रिया, आपण बोलूया त्यांच्याशी. खरे. अगं, जेव्हा तुझे बाबा लहान होते ना, तेव्हा आजी त्यांना खूप गोष्टी सांगायची. रोज रात्री अंगाई म्हणायची म्हणे. पण आज जेव्हा तिला आपली गरज आहे तेव्हा तिच्याबरोबर थोडासा वेळ सुद्धा घालवू नाही शकत आहोत आपण. मग वाट कसली बघायची आई? आजपासूनच सुरुवात करूया बदलाला. नक्कीच. आजी, काय ग? आज संध्याकाळी तुझ्या आवडीची गोष्ट सांगशील का ग? अगो बाई, गोष्ट? हा, गोष्ट. हो, नक्की. अगदी आम्ही लहान असताना सांगायचीस ना तशी. हो, नक्की सांगेन. बर. आणि आई, फक्त गोष्ट नाही हा, आज आपण सगळे मिळून मस्त गप्पा मारू. जरा जुन्या आठवणी ताजा करू. खरे. राजीव सुद्धा येतीलच आता, तेही बसतील आपल्या बरोबर. मी त्यांना आपला हा प्लॅन सांगून ठेवलाय. आणि हो, हे आज पुरतं नाही हा रिया, रोज आपण हा वेळ एकत्र घालवायचा. अरे वा, खरानच की. मुलीनो, तुम्ही माझ्या मनातली गोष्ट ऐकलीत की काय? अगं, हेच तर माझं स्वप्न होतं ना, तुम्हा सगळ्यांच्या बरोबर वेळ घालवणं, तुम्हा सगळ्यांच्या गोष्टी ऐकणं, तुमच्या बरोबर हसणं. बघ ना ग, आता काहीच दुखत नाही माझं. काहीच दुखत नाहीये माझं आता. चला मग गोष्ट ऐकायची तयारी पण करूया, छान माहोल करू. कितना अच्छा लगता है ना किसी की मदद करके. अगर मैं कहूं कि आपकी मदद के इंतजार में कोई है जो आपकी राह देख रहा है, वो हैं हमारे वृद्धजन. दोस्तों, आज वृद्धजनों की जरूरतों और उनके मदद के लिए होती लोगों की कमी को देखते हुए हमारे भारत सरकार ने आप जैसे युवाओं को जेरियाट्रिक केयर गिवर्स बनने का मौका दिया है. वो युवा या युवतियां जिन्हें लोगों की मदद कर, स्पेशली बुजुर्गों की मदद कर दिल में होती है खुशी, तो आप भी इसका लाभ उठा सकते हैं. ट्रेनिंग पाने के बाद आप बुजुर्गों की उचित देखभाल कर सकते हैं. उनकी डेली लाइफ और गैर डेली लाइफ पहलू के साथ साथ वरिष्ठ नागरिकों के कल्याण और उनकी संगति का भी ध्यान रख सकते हैं. अभी 3180 जेरियाट्रिक केयर गिवर्स को प्रशिक्षित किया जा चुका है. आप भी इसमें प्रशिक्षित हो सकते हैं और किसी के चेहरे की मुस्कान बन सकते हैं. अधिक जानकारी के लिए scw.dosje.gov.in पर अभी विजिट करें. CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी. मित्रांनो,
या ज्येष्ठ मंडळींना आनंद देण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज नसते. अरे लहान लहान गोष्टी सुद्धा पुरतात. फक्त आपला वेळ, प्रेम, माया आणि आदर त्यांना हवा असतो. एक कप चहा बरोबर त्यांच्या बरोबर केलेल्या गोष्टी त्यांना हव्या असतात. त्यांचे ऐकलेले अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत असतात. बिलकुल. आणि याच गोष्टी ज्या आपल्याला लहान लहान वाटतात ना, साध्या वाटतात, पण त्या त्यांच्यासाठी अमूल्य असतात. आपल्या घरातले ज्येष्ठ फक्त आपल्या परिवाराचा इतिहास नाही आहेत बरं का, किंवा ते आपल्या परंपरांचे संरक्षक वगैरे सुद्धा नाहीत. ते आरसा आहेत आपल्या भविष्याचा. वा वा वा. त्यामध्ये ना आपण आपलं भविष्य पाहू शकतो. त्यांच्या गोष्टी, त्यांचं ज्ञान, हा सगळा खजिना आपण जेवढा समजून घेऊ तेवढे आपण समृद्ध होत जाऊ. अगदी खरं सांगतेस लक्ष्मी. अगं पण दुर्दैवानं ही गोष्ट खूप कमी जणांना समजते. आणि अनेक ज्येष्ठांच्या गोष्टी त्यांच्या ओठांवर येतच नाहीत. कधी कधी असं होतं ना की आम्ही म्हणतो आजोबा की आज वेळ नाही मिळाला, उद्या गप्पा मारू. मग उद्या असं वाटतं की आजही वेळ नाही मिळाला तर परवा गप्पा मारू. असं करता करताना तो उद्या कधी येतच नाही. आणि मग एक दिवसाचं वर्ष कधी होतं तेही समजत नाही. म्हणून हा क्षण पकडणं फार गरजेचं आहे. अगदी अगदी खरं बोललीस, अगदी खरं बोललीस. तुला माहित आहे, ज्येष्ठ नागरिक जेव्हा त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये चमक येते. अगं मी लहान होतो ना तेव्हा माझी आजी मला अशाच गोष्टी सांगायची. मलाही त्या खास वाटायच्या नाहीत, पण आता मोठं झाल्यावर मला त्या गोष्टींची किंमत कळते. वा. हीच जाणीव ना आपल्याला आपण थोडंसं स्थिरावलो की होते. ज्येष्ठांच्या गोष्टी मनापासून ऐकल्यानंतरच ही जाणीव होते. श्रोते हो, आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या ज्येष्ठांकडे असतात बरं का. अहो पण आपण त्यांना प्रश्नच विचारत नाही. श्रोते हो, हा सगळा संवाद ऐकत असताना तुम्ही सुद्धा तुमचे दिवस आठवलेत की नाही? तुम्ही मारता का तुमच्या गप्पा तुमच्या आजी आजोबांबरोबर? ऐकता का त्यांच्या गोष्टी, त्यांचे अनुभव? तुम्ही सुद्धा आठवून बघा की शेवटचं तुम्ही तुमच्या आजी आजोबांबरोबर कधी बोललात. जर हे उत्तर मिळण्यासाठी वेळ लागत असेल ना, तर ही ती वेळ आहे जिथे तुम्हाला संवाद साधण्याची गरज आहे. खरंय. आपण आतापर्यंत ज्येष्ठांचे अनुभव, त्यांची शिकवण याच्याबद्दल ऐकलं, पण आयुष्य फक्त आठवणींवर चालत नाही ना. राईट. वयाबरोबर शारीरिक आणि मानसिक गरजा सुद्धा बदलतात आणि हा बदल आपण समजून घेत नाही. कसं आहे, शारीरिक काळजी घेतली जाते, औषधं पुरवली जातात, जेवण व्यवस्थित मिळत असतं, आरामही होतो, पण मानसिक गरजा, भावनिक गरजा तिकडे आपलं लक्ष जात नाही. खरंय. कधी कधी हे ज्येष्ठ नागरिक अचानक नाराज होतात, गप्प गप्प राहायला लागतात, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतात आणि मग नकळत परिवारापासून दूर जातात. हे असं का होतं हे आपल्याला कळत नाही. म्हातारपणात हे असंच होणार असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण याचीच परिणिती एकटेपणा, चिंता आणि डिप्रेशनमध्ये होऊ शकते. कसं आहे, ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त करण्यामध्ये कधी कधी कमी पडतात आणि म्हणूनच त्यांच्या वागणुकीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर प्रज्ञा काळे यांना. ज्येष्ठांनी त्यांचं मानसिक आरोग्य आणि त्याचबरोबर शारीरिक आरोग्य सुद्धा सुदृढ ठेवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्यामधल्याच छोट्या छोट्या गोष्टी करत राहून कशा प्रकारे आपण आपला मेंदू ताजातवाना ठेवू शकतो याबद्दल त्या सुंदर मार्गदर्शन करतायत. ऐकूया. पाडगावकर म्हणतात की येतं येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण, आणि घेरतं घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण. बरोबर. आपल्याला म्हातारपणाला घेरून नाही द्यायचंय, आपल्याला त्याच्यावर स्वार व्हायचंय. आता आपण मगाशी म्हणालो तसं त्या एक्सरसाइज बद्दल थोडंसं बोलूया. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं हे एक्सरसाइज हे बुद्धीसाठी आहेत. अर्थात मनाला आनंद मिळणार आहे, पण हे बुद्धीला ताण देण्यासाठीचे एक्सरसाइज आहे. ह्या दृष्टीने बघितलं ना आपण की आपला त्याचा पॉझिटिव्ह ऍक्सेप्टन्स वाढेल. की सेन्सरी एक्सरसाइजेस असतात, म्हणजे स्वयंपाक करा,
आपण पटकन तरुण लोक म्हणून टाकतो, लाव ग स्वयंपाकाला बाई, कशाला त्या भानगडीत पडतेस, किंवा ती बाई लावली आहेस ना, मग कशाला भिजवतेस कणिक. पण भिजवू द्यात आजींना कणिक, त्यामुळे त्यांच्या बोटांना आणि त्यामुळे मेंदूला व्यायाम मिळणार आहे. कारण ही कनेक्शन्स जी आहेत ना, ते ऍक्टिव्ह पाथवेज असतात. मेंदूच्या पेशी एकमेकांना कनेक्ट होऊन हे पुढे पुढे हालचाली घडत असतात. त्या बंद झाल्या ना हालचाली की ते पाथवे कट व्हायला लागतात. आणि जशी एखादी पाऊलवाट आपण त्यावरनं चालायचं बंद केलं की पुन्हा तिथे गवत वाढायला लागतं आणि मग मात्र तिथे पुन्हा पाऊलवाट करणं अवघड असतं. त्यापेक्षा कणिक भिजवणे, अजून निवडणे, चिरणे, आता शारीरिक ताण येईल अशी कामं करायला नकोयत, पण बसून बसून भाजी निवडणे करायलाच हवं. आजींच्या बरोबर आजोबांनी सुद्धा करायला हवं. बरोबर. त्याप्रमाणे विणकाम असतं. आता काय, माझं काय राहिलंय, मी विणून काय होणार आहे, द्या तुमच्या आवडत्या व्यक्तींना रुमाल विणून. तुम्हाला आनंद मिळण्यापेक्षा तुमची बुद्धी तल्लख राहील. ठिपक्यांची रांगोळी, कॉम्प्लिकेटेड नवीन शिकायला नको वाटतं, पण करा, काढा. करा. आणि मला वाटतं म्हणून आपली जी वरची 2 पिढ्यांवरची पिढी होती ना, ती शेवटापर्यंत ह्या आजारांची भीती सुद्धा बाळगत नव्हती, कारण ते हे करतच होते. प्लांटिंग, छोटी छोटी गार्डनिंगची कामं करा घरामध्ये, जी तुमच्या शरीराला सांभाळून करता येत असतील. डोळे थकतील, पण थोडं थोडं तर वाचन, थोडं थोडं विणकाम करायला हरकत नाही. त्यासारखं रोज भाजी आणणं, बाहेर पण जाणं होईल, मेंदूला पण व्यायाम होईल. कृतीशून्य राहण्यापेक्षा कृतीवरती भर द्यायला हवा. मग असे काही मेमरी एक्सरसाइज आहेत. माझ्या ओळखीच्या एक आजी आहेत, मला त्यांचं नाव जरी आलं तरी तोंडावरती खूप आनंद येतो, कारण मी त्यांना बघते तेव्हा त्या नेहमी आनंदी असतात. विचारल्यावरती लक्षात आलं की धनुष्यासारख्या वाकलेल्या आजी आहेत, पण सकाळी एकच टॉनिक घेतात. कविता करायचा छंद आहे. व्हॉट्सअपचा एक ग्रुप जॉईन केलाय, ज्यावरती सकाळी एक शब्द येतो आणि त्यावरनं कविता करायची असते. आजी त्या टॉनिकवर दिवस मस्त काढतात. कुरकुर कमी, खरं तर त्यांनी कुरकुर सांगावी अशा 10 शारीरिक तक्रारी त्यांच्या मागे आहेत, पण त्या टॉनिकवर त्या तंदुरुस्त असतात. कोडी सोडवा, कविता करा, लिखाण. मग आता आपण बघतो की जपाच्या वह्या भरून दिल्या जातात, हे चांगलं आहे, पण त्याबरोबर ना एखाद्या मित्राची आठवण लिहून काढा, मेंदूला व्यायाम होईल. जप लिहाच, किंबहुना त्याने काय होतं, चालू तरी राहतं, लिखाण तरी चालू राहतं. आय हँड बॉडी कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं, ब्रेनचं एक्सरसाइज. नातवंड बरोबर असेल ना तर त्याच्या बरोबर पाढे म्हणा, त्याच्या बरोबर नाही म्हणायचे तर एकट्याने पाढे म्हणा. बेरजा वजाबाक्या बसल्या बसल्या करत राहा. भाजीवाली 10वी पास नसते, 80 वर्षापर्यंत हिशोब बरोबर करते, कारण तिच्याकडे तो ऍक्टिव्ह पाथवे चालू राहिलाय, तिचं डिस्कनेक्ट झालेलं नाहीये. मग आपण सुद्धा आपल्या बुद्धीला ताण देऊया. काय होतं, मोबाईल नंबर लक्षात ठेवायची गरज नाहीये. नाही, प्रयत्न करा, घरातल्यांचे तरी मोबाईल नंबर पाठ होतील अशी प्रयत्न धडपड करा. खरंच नवीन स्तोत्र पाठ करा. चॅलेंज म्हणून संगीत शिका, चॅलेंज म्हणून एखादी नवीन ऍक्टिव्हिटी करा. बरोबर, त्याचा नक्कीच फायदा होईल. बरोबर. आजोबा, मला काय वाटतं, डॉक्टर प्रज्ञा काळे यांनी सांगितलेल्या या लहान लहान गोष्टी करून सुद्धा ज्येष्ठ त्यांचं आयुष्य खूप आनंदाने जगू शकतील. मित्रांनो, आपण आता जे ऐकलं त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील. ज्येष्ठांचा एकटेपणा दूर करणं हे किती गरजेचं आहे हे सुद्धा समजलं असेल. आता प्रश्न हा आहे की आपण काय करणार आहोत. उत्तर फार सोपं आहे आजोबा. आपल्या दिवसातला थोडासा वेळ आपण त्यांच्यासाठी राखून ठेवूया, त्यांच्या प्रेमाची जाणीव ठेवूया आणि तेच प्रेम त्यांना पुन्हा देऊया. शाळा, कॉलेज, ऑफिस, मित्र मैत्रिणी, वीकेंड्स, या सगळ्यासाठी वेळ आहे आपल्याला, आहे ना. मग आवर्जून थोडासा वेळ आपल्या आजी आजोबांसाठी काढू ना. ते आपल्या सोबत तर आहेत, पण आपल्याशी मनापासून बांधलेले आहेत का हे तपासून बघूया. त्यात काही शंका वाटली तर त्यांना मदत करूया, त्यांच्या गोष्टी ऐकूया, त्यांना प्रतिसाद देऊया, छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवूया, त्यांच्या आठवणी गोळा करूया, नकारात्मक विचारांपासून त्यांना दूर ठेवूया, त्यांच्या गोष्टी लिहून काढूया आणि त्यांच्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी घेऊया. वेळोवेळी त्यांची तपासणी करून घेऊया. हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर व्यायाम सुद्धा करूया. या सगळ्यामुळे त्यांचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य सुदृढ राहील. अरे, त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना मदत करू. हो ना. त्यांचे छंद जोपासायला मदत करू, त्यांच्या आवडीनवडी विचारू, पुस्तक वाचन, संगीत ऐकणं, चित्र काढणं किंवा अगदी कॉम्प्युटर सुद्धा शिकणं, यापैकी
अनेक गोष्टी त्यांना आपण मिळवून देऊ शकतो. खरंय. त्यांच्यासोबत आपण त्यात एन्जॉय करू शकतो. आपण त्यांच्याबरोबर जेवूया, गप्पा मारूया. कशी आहेस आजी एवढं जरी विचारलं ना तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. ही जाणीव तुम्हाला होऊ द्या. तुम्ही तुमच्या शेजारी, आपल्या आजूबाजूच्या समाजात सुद्धा हा विचार पसरवा. त्यांच्याकडे बघून एक क्षण त्यांच्यासाठी, त्यांचा हात पकडण्यासाठी आपण थांबूया. एवढ्यानेच त्यांचा दिवस साजरा होईल. आणि कसं आहे, तुमच्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक नसतील तरी तुमच्या आजूबाजूला असतील ना. हो ना. त्यांच्याबरोबर गप्पा मारायला जा. कुणी रोखलंय तुम्हाला? त्यांच्याबरोबर कधीतरी एक कप चहा पिऊ शकता. त्यांच्या तब्येतीची चौकशी करू शकता. छोट्या छोट्या क्षणांमधून त्यांना आनंद देऊ शकता. या छोट्या आनंदांमधून त्यांचा जो मोठा आशीर्वाद मिळेल ना, तो सुद्धा तुम्हाला खूप प्रेरणा, प्रेम आणि विश्वास देऊन जाईल. अरे, आपलेपणाची भावना ही प्रेमाची भावना आपल्या समाजालाच पोषक समाज बनवेल. जोपर्यंत आपण आपल्या ज्येष्ठांना सांभाळत राहू तोपर्यंत आपल्या पुढच्या पिढ्या विचारी आणि विवेकी राहतील. नाती फक्त रक्तानं निर्माण होत नाहीत, ती मनानं निर्माण होतात. श्रोतेहो, आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. जाता जाता एक सुंदर गाणं आपल्या सगळ्यांना, सगळ्या आजी आजोबांसाठी ऐकूया. नक्कीच. मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भरत आजोबा ध्यास अव्यायचा सन्मान ज्येष्ठांचा या आजच्या विशेष कार्यक्रमातून तुमची इथेच रजा घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत नमस्कार. MGM 90.8 FM सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या सहयोगाने आयोजित रेडिओ प्रकल्प ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमातील 21वा भाग आज आपण ऐकला. आशा करतो की तुम्हाला आजचा हा भाग नक्कीच आवडला असेल. तुमचे काही फीडबॅक असेल तर ते नक्की आम्हाला कळवा 9359320080 या व्हॉट्सॲप नंबरवर. तसेच तुम्ही आमच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा आमच्यासोबत जोडू शकता. आणि ऐकत रहा MGM 90.8 FM.